परत नव्याने आम्ही दिशा प्रतिष्ठानमध्ये घेतलो। त्यामध्ये डॉक्टर किनीकर साहेब, आदरणीय संतोष भैया देशमुख आणि महेश मालपानी सर हे काम करत असताना त्याची व्यापकता वाढत चाललेली आहे आणि आमच्यावरही फार मोठा लोड येत आहे। म्हणून सर्व कमिटीने निर्णय घेतला की सिनियर संचालक मध्ये 3 संचालक आणि आमच्या कार्यकारी संचालक मध्ये 3 संचालक आपण वाढवून घ्यावेत आणि त्या स्वरूपाने त्या अनुषंगाने आम्ही 3 संचालक नवीन वाढवले। आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही कार्यकारिणीचे 3 संचालक वाढवणार आहे। हे वाढवण्याचं कारण मी आता सांगितल्याप्रमाणे सातत्याने मागच्या 4 वर्षापासून जे काम दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळ असेल आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्याच्या माध्यमातून उभं झालं, त्याची व्यापकता एवढी मोठी झाली आहे की आता त्या आमच्या कार्यकारिणीला 6 जणांची आमची कार्यकारिणी आहे, त्या 6 जणांच्या कार्यकारिणीला आता पुरेसा वेळ पुरत नाही। याच्यावरून हे लक्षात येतं की या दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना मदत झाली आणि किती रुग्णांना मदत झाली। काम करत असताना मागच्या 4 वर्षामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतकरू विद्यार्थ्यांना 5 कोटीपेक्षा जास्त मदत शिक्षणामध्ये दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करू शकतो। आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना ग्रामीण भागात जे गरीब रुग्ण आहेत, ज्यांना ओपीडीची फीस सुद्धा देता येणं शक्य नाही, अशा रुग्णांकरता अभिजित भाईंच्या संकल्पनेतून आम्ही फिरता दवाखाना चालू केला आणि मात्र 3.5-4 वर्षामध्ये साधारण 1.25 लाख गरीब रुग्णांची आम्ही तपासणी करू शकलो, ज्यामध्ये 4,500 ते 5,000 मोठे ऑपरेशन एकही रुपया न घेता त्या ऑपरेशन दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही करून देऊ शकतो। आणि याचाच एक भाग म्हणून दिशा प्रतिष्ठानचं सातत्यपूर्ण कार्य पाहून, निस्वार्थ सेवा पाहून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी 35 लाखाची गाडी आम्हाला दिशा प्रतिष्ठानला भेट दिली। आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे काही आम्ही आपल्याला मदत करत असतो, हे केवळ दिशा प्रतिष्ठान एक माध्यम आहे। या मंचावर जे सगळे मान्यवर आहेत, म्हणजे वेताळेश्वर भाऊ पासून जे जगदीश भाऊ पर्यंत हे लाईन लावून इकडून जेवढे मान्यवर आहेत, या प्रत्येक मान्यवरांचं कॉन्ट्रीब्युशन दिशा प्रतिष्ठानमध्ये आहे। दिशा प्रतिष्ठानच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशी आदरणीय ताईंनी 51,000 रुपयाचं डोनेशनचा चेक दिशा प्रतिष्ठानला दिला। मंचावरचे सगळेच मान्यवर हे सगळे दिशा प्रतिष्ठानचे डोनर आहेत। आणि अभिजित भाईची संकल्पना ही आहे की देणारा आणि घेणारा याचा मिलाप घालून देण्याचं माध्यम म्हणजे दिशा प्रतिष्ठान आहे। आम्ही काही फार वेगळं नको अशाचा भाग नाही। खऱ्या अर्थानं जर तुम्हाला कोणी मदत करत असेल, खऱ्या अर्थानं तुमच्या पाठीवरची कोणी कौतुकाची थाप देत असेल, खऱ्या अर्थानं तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा जर कोणी देत असेल, तर मला वाटतं हे मंदिराचं सर्व मान्यवर आहे। आणि म्हणून एकदा आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्याव्या, कारण अशी असंख्य दाते, असे असंख्य डोनर दिशा प्रतिष्ठानशी जुळलेले आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थानं एवढी मोठी रकमेची मदत आम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि विद्यार्थी ते त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये ते पुढे जाऊ शकते। आज ज्या विद्यार्थ्यांना मी चेक वाटप करते, साधारण 2.5-3 लाखाच्या जवळपास विद्यार्थ्यांना चेकचं वाटप आहे। त्यामध्ये आमची प्रगती असेल, आमची आलिशा असेल, मेहक असेल, 4-5 विद्यार्थी, रोहन शिंदे आहे, 4-5 विद्यार्थी हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मदत आमच्या दिशा प्रतिष्ठान देतात। दिशा प्रतिष्ठानकडे एक आहे की एकदा मदत करून दिशा प्रतिष्ठान थांबत नाही। त्याचे साक्षीदार हे 4 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। जर तुम्ही त्या वर्षी चांगले पर्सेंटेज घेऊन जर गुणवत्ता तुमची सिद्ध केली, तर तुमचं शिक्षण संपेपर्यंत दिशा प्रतिष्ठान तुम्हाला प्रत्येक वर्षी मदत करत आहे। केवळ एक वेळेस मदत करून, फोटो काढून, डिक्लेअर करून दिशा प्रतिष्ठान थांबत नाही। आमचा आग्रह हा असतो की त्या विद्यार्थ्यांना आम्ही फारशी सगळीच मदत करत नाही, पण पाण्यात बुडणाऱ्या एका माणसाला ज्याला पोहता येत नाही, त्याला जर आपण करंगळी जरी हातात दिली तर तो बुडू शकणार नाही, हा विश्वास प्रत्येकाला या ठिकाणी असतो। आणि ते करंगळी देण्याचं काम दिशा प्रतिष्ठान करत असतात। उर्वरित जे काही फीज असेल त्याच्या बाबतीत ती तरतूद काही दिशा प्रतिष्ठान वेगळ्या पद्धतीने होते का तेही आम्ही बघत असतो, पण एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने दिशा प्रतिष्ठान मागच्या 4 वर्षापासून सातत्याने काम करत असते। आणि हे करत असताना अभिजित भाईंचं एक वाक्य आहे की सरस्वती पुढे लक्ष्मी, लक्ष्मी पुढे सरस्वती नाही झुकली पाहिजे। म्हणजे पैसे नाहीत म्हणून कुणाचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे। आणि ही भावना, ही अगदी निर्मळ भावना घेऊन मागच्या 4 वर्षापासून दिशा प्रतिष्ठान काम करते। आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसलाच किंतु परंतु किंवा कसलाच एक मनामध्ये जे द्विधावस्था असते किंवा आपल्याला कोणीतरी मदत करायला आलंय
आपल्याला आपल्यावर कोणीतरी उपकार करायला आलाय, ही कसलीच भावना त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आम्ही दिशा पथाच्या वतीने येऊ देत नाही. काही विद्यार्थी आता यायला उशीर केले, मी त्यांना रागराग केलं. रागराग करण्याचा पाठीमागचा उद्देश हा एकच आहे. आमचं काही त्याचं दुऱ्या बंधाऱ्याचे भांडण नाही, पण त्यांना ती जाणीव असली पाहिजे, त्यांच्यामध्ये ती भावना रुजली पाहिजे, त्यांना वेळेचं महत्व लक्षात यायला पाहिजे की मान्यवर, आपण ज्या मान्यवरांना टाइम दिले त्यांच्या अगोदर आपण इथे यायला पाहिजे. जे काही संस्थेची प्रक्रिया ती पूर्ण करून यायला पाहिजे. बरेच विद्यार्थी बाहेरगावी आहेत, ऍटलिस्ट तरी सांगायला पाहिजे आम्हाला की आम्ही बाहेरगावी आहे. म्हणजे ही भावना तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. हे करत असताना मी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही तुमच्या पालकांच्या भूमिकेमध्ये असतात. दिशा प्रतिष्ठान कधीच उपकाराची भावना ठेवत नाही की आम्ही तुमच्यावर उपकार करतो. किंचित बरी आम्ही ते भावना तुमच्या मनामध्ये येऊ देत नाही किंवा तुम्हाला ते वाटू देत नाही. ज्या पद्धतीने आई वडील आपल्या लेकरांना, आपल्या मुलाबाळांना सांभाळ करतात, परीक्षेच्या फीसाठी धावपळ करतात, अगदी त्याच पद्धतीची भावना दिशा प्रतिष्ठानची आहे. म्हणून तेवढ्याच अधिकारानं आम्हाला तुम्हाला रागवायचा सुद्धा अधिकार आहे. केवळ एकाच बाजूला आम्ही तुम्हाला नुसतं मदत केलं संपलं असं नाही. दिशा प्रतिष्ठानचा जो आमचा ग्रुप आहे शैक्षणिक मदतीचा, आता याच्यानंतर या ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत देतो त्या विद्यार्थ्यांचा आमचा एक मदतीचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना ऍड केलं जातं आणि याच्या माध्यमातून जो विद्यार्थी नंतर टॉप येईल, वर्गामध्ये विशिष्ट प्रावीण्यासह पास झाला, त्यावेळी सुद्धा त्याचा सत्कार आम्ही आमच्या दिशाच्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये बोलून घेऊन आम्ही करत असतो सातत्याने. त्याची साक्षीदार आमची आलिशा आहे. म्हणजे आलिशा ब्ल्यूबर्ड इंग्लिश स्कूलमध्ये कॉलेजमध्ये तिसरं आली आणि आता ती शाहू कॉलेजमध्ये प्रवेश घेतली. म्हणजे असे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना दिशा प्रतिष्ठान मदत करतं. क्रायटेरिया फार छोटासा आहे. आम्ही मदत करताना तो विद्यार्थी हुशार आहे का आणि लातूर जिल्ह्यातला आहे का, या प्रामुख्याने दोन गोष्टी बघतो. आणि त्याच्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती खरंच कमकुवत आहे का हे बघितल्यानंतर आम्ही त्या विद्यार्थ्यांना मदत करतो. आणि हे करत असताना जे दाते, आपल्यासारखे दात्यांनी ज्या आम्हाला विश्वासाने डोनेशन दिलं किंवा रक्कम दिली, त्या रकमेचा कसलाच ₹1 प्रतिष्ठानच्या खात्यातून केला जात नाही, मी आपल्याला आवर्जून सांगतो. मग आमचे मोठे मोठे कार्यक्रम, वर्षातून 2-3 मोठे काध्यक्रम होतात. साधारण 2-3 लाख रुपये एका कार्यक्रमाचा काही खर्च असतो. आपण पहिला दिशाच्या ऑफिसचं उद्घाटन, साधारण दिशाच्या ऑफिसच्या कार्यक्रमाचं उद्घाटन 3 लाख रुपयाचं आहे. आपण जर चेक केला जगदीश भाऊ, तर त्या 3 लाख रुपयापैकी ₹3 सुद्धा संस्थेच्या अकाउंट मधून विड्रॉल झाला नाही. 3 लाख रुपये कोण खर्च केले असतील? तर अभिजितभाई असतील, दिदी असतील, आमचे विष्णुधाई असतील, इसराजी असतील, आम्ही असेल, ज्याला जे जबाबदारी आली त्यांनी ते खर्च करायचा आणि कार्यक्रम करायचा. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्या दात्यांनी दिशा प्रतिष्ठानच्या कामावर विश्वास ठेवून डोनेशन दिलाय त्याच्यातला एकही रुपया इतर खर्च न होता तो केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीवर आणि आरोग्य सेवेवरच खर्च केला जातो. हे विश्वासाने मी आपल्याला सांगतो. आणि ते करत असताना एकही रुपयाचा चेक आम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने देत नाही. ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजच्या नावानेच ती फीस दिली जाते. हेही आपल्याला मला या निमित्ताने आवर्जून सांगावं वाटतं. अधिकचा वेळ घेणार नाही, पण समाज दिशा प्रतिष्ठानला सरळ हाताने मदत केली आणि आपण केलेल्या मदतीचे साक्षीदार आपण स्वतःच राहायला पाहिजे, जेणेकरून दिशा प्रतिष्ठानला जे आपण डोनेशन दिलेले आहे ते समाजातील कुठल्या विद्यार्थ्याला चाललेत, कशा स्वरूपामध्ये हे वितरण होतं, ही भावना, आमची भावना, तुम्ही आमच्यावर काही संशय घेतात हा विषयच नाही, पण भैयांची भावना ही होती सुरुवातीपासून की जे दाते आहेत कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण त्यांना चेक वाटपाच्या कार्यक्रमाला प्रत्येक दात्याला बोलून घ्यायचं, जेणेकरून त्यांच्याही मनाला समाधान वाटलं पाहिजे की आपण दिलेली रक्कम ही अतिशय योग्य ठिकाणी गेलेली आहे. आणि विद्यार्थ्यांकडून आम्हाला एक अपेक्षा आहे, मी सातत्याने सांगत असतो की तुम्हाला वाटत असेल की दिशा प्रतिष्ठान तुम्हाला मदत करते म्हणजे आता तुम्ही पैसे घेऊन निवांत झालो, असं नाही. त्याची परतफेड तुम्हाला करावी लागेल. करणार की नाही? बरोबर आहे. आज आम्ही तुम्हाला मदत करायला, उद्या तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे की नाही? काहीतरी तुम्हाला ते बंधन असायला पाहिजे की नाही? तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की आज दिशा प्रतिष्ठान तुम्हाला यांच्या सर्वांच्या माध्यमातून मदत करते आहे. ज्यावेळी तुम्ही आर्थिक सक्षम व्हाल, तुम्ही नोकरीवर जाल, तुमचं इन्कम जेव्हा चालू होईल आणि त्यावेळी जे तुम्ही काही उर्वरित इतर रक्कम बाहेर वडिलांच्या माध्यमातून, त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून घेतलेली असेल, ती रक्कम परत झाल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये ही भावना असावी की दिशा प्रतिष्ठानने आम्हाला सहकार्य केले होते आणि आता माझं कर्तव्य आहे की दिशा प्रतिष्ठानला आपल्याला सहकार्य करायचं आहे. दिशा प्रतिष्ठानला म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या ज्यावेळी मला गरज होती विद्यार्थी दशेत शिक्षण घेण्याची, आर्थिक तिची अडचण मला जेव्हा भासली होती, आज मी सक्षम झाली आहे आणि आज मी सक्षम झालोय
आणि आज समाजातील असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना मला मदत करायची आहे, ही भावना तुमच्या मनामध्ये राहावी म्हणून हा सगळा उठाठेवा आम्ही करत असतो. नाहीतर यातले काही बरेच विद्यार्थी आहेत, आम्ही आरटीजीएस करून टाकलं, त्याची लास्ट डेट होती 5-6 विद्यार्थ्याची, आणि 5-6 विद्यार्थ्यांची आरटीजीएस आम्ही करून टाकले. आम्ही थांबवलो नाही या कार्यक्रमासाठी. म्हणजे हेही जाण दिशा प्रतिष्ठान सातत्याने देत असतं. आपल्यावर कसलंच संकट, कसलीच अडचण जोपर्यंत दिशा प्रतिष्ठान आहे तोपर्यंत येणार नाही, हा विश्वास या निमित्ताने सर्व मंचावरच्या मान्यवरांच्या साक्षीनं आणि यांच्याच मदतीने ते होणार आहे, हाही विश्वास या निमित्ताने देतो. अधिक बोलणार नाही, पण मी खास आवर्जून आमच्या फिरत्या दवाखान्याचा उल्लेख करतो. ज्या फिरत्या दवाखान्याचं सगळं जबाबदारी आमची विश्रांती घेत असतात. दररोज 2 गावाला आमचा फिरता दवाखाना आणि असे 27 दिवस महिन्यातले 2 गावाला फिरता दवाखाना, महिन्यातून 54 गावाला जातो. जे सकाळी 7 वाजता इथून गाडी निघते, 8 वाजता पहिल्या गावात जातो, तिथून 5 किलोमीटरचं दुसरं गाव मी निवडलेलं आहे. त्या गावात 10:30 वाजता दवाखाना जातो, 12:30-1 वाजेपर्यंत त्या गावात थांबतो आणि 2 वाजता वापस लागतो. असं दररोजचा प्रवास दिशा प्रतिष्ठानच्या फिरत्या दवाखान्याचा आहे आणि ज्याच्यामध्ये आम्ही 1.25 लाख रुग्णांची तपासणी करू शकतो. उद्देश हा आहे फिरत्या दवाखान्याचा की ज्या ग्रामीण भागात 20 रुपये सुद्धा ज्यांना देणे शक्य नाही, केवळ पैसे नाहीत म्हणून उपचार घेत नाही, आणि अशा गावाला आम्ही जातो की ज्या गावापासून 10 किलोमीटर 20 किलोमीटर अंतरावर हॉस्पिटल. शेतकरी, शेतमजूर, काम करणारी मंडळी तेवढ्या लांब जाऊ शकणार नाही, ही भावना अभिजितभाईंनी मनामध्ये आणली आणि म्हणून तशा गावाची आम्ही निवड केली. त्या गावामध्ये जाऊन नाम मात्र 20 रुपये याच्यासाठी आम्ही फीस घेतो की कोणीही येऊन तपासणी करून जाऊ नये. त्या 20 रुपयामध्ये त्याला 5 दिवसाच्या औषध, गोळ्या, जे काही त्याला उपचार लागणार आहे, ओपीडी बेसवरचं, ते सगळं करून बीपी असेल, शुगर असेल, शुगरची एक स्लिप होलसेल मध्ये जर घेतलं तर 15 रुपये पडतात आणि आपण त्या ओपीडीची फीस घेतो 20 रुपये. ज्या फिरत्या दवाखान्यात असतात आमचा 4 जणांचा स्टाफ आहे, त्यामध्ये डॉक्टर, नर्स, ड्रायव्हर, एक मदतनीस, असा 4 जणांचा स्टाफ आहे. याचा सगळा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर महिन्याला साधारण 5 लाख रुपये, महिन्याला 5 लाख रुपये खर्च आहे. ते कुठून येतो, कसा येतो, अभिजितभाई आणि इस्राजी कसं करतात हे जीव जरा आम्हाला अजून त्याचा काही पत्ता लागला नाही. पण ज्याची नियत साफ राहते म्हणतात ना, त्याच्या पाठीमागे ईश्वर सातत्यानं उभा टाकतो. मला आवर्जून आमच्या माने साहेबांचं नाव घ्यावं लागेल, दिलीप माने साहेबांचं, अशोक कोरे साहेबांचं, शेखर पतवाळे साहेबांचं, हे खूप मोठे आमचे दाते आहेत. त्यांनी सरळ हाताने आम्हाला मदत केली. 5-5 लाख रुपयाची चेक माने साहेबांनी आम्हाला दिशा प्रतिष्ठानला डोनेशन दिली. आणि म्हणजे अशा असंख्य दात्यांच्या माध्यमातून ही दिशाचा सगळा प्रवास चालू आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हे सगळे मंचावरचे दाते आणि मंचाच्या पाठीमागवरचे जे दाते आहेत ते असेपर्यंत तुम्हाला कुठल्याच अडचणीला सामोरं जावं लागणार नाही, हा विश्वास दिशा प्रतिष्ठानचा एक अध्यक्ष म्हणून मी आपल्याला देतो. सर्व मान्यवरांचं मी मनापासून दिशा प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. अधिक वेळ घेणार नाही, आपण आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करतो. माझं प्रार्थना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.